बेंगलुरु के शेषाद्रिपुरम में अक़लियती महकमे की कसीर मंजिला इमारत का शानदार इफ्तिताह। वज़ीर आला बसवराज बोम्मई के हाथों केएमडीसी भवन का इफ्तिताह। कर्नाटक उर्दू एकेडमी को हासिल हुआ मुस्तकिल दफ्तर, लाइब्रेरी और उर्दू हॉल। केएमडीसी और अक़लियती कमीशन के लिए भी तारीखी दिन। वज़ीर आला बसवराज बोम्मई ने पुलिस ऑफिसर के तौर पर अब्दुल अजीम की खिदमत की सताइश। इल्म की अहमियत पर सीएम ने दिया जोर। ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಮೈನಾರಿಟಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಭವನ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ, ಅಷ್ಟೇ ಸುಂದರವಾಗಿ ಮೈನಾರಿಟಿಯ ಬದುಕು ಕೂಡ ಸುಂದರವಾಗಿರಬೇಕು. 21ನೇ ಶತಮಾನ ज्ञान का शतमान, 21वीं सदी इल्म की सदी है। इल्म हासिल करना बहुत जरूरी है। दुनिया बहुत तेज रफ्तार से जारी है। उस रफ्तार को पकड़ना है तो इल्म को हासिल करना है। 21 नवंबर 2022 बरोज पीर वजीर आला बसवराज बोम्मई के हाथों केएमडीसी भवन का इफ्तिताह अमल में आया। 17 करोड़ 30 लाख रुपए की लागत से तामीर की गई इस इमारत के पहले मंजिले में कर्नाटक रियासती अक़लियती कमीशन का दफ्तर, दूसरे मंजिले में केएमडीसी यानी कर्नाटक रियासती अक़लियती तरक्याती कॉरपोरेशन का दफ्तर, तीसरे मंजिले में कर्नाटक रियासती उर्दू एकेडमी का दफ्तर कायम किया गया है, जबकि ग्राउंड फ्लोर में जदीद सहूलियात से आरास्ता ऑडिटोरियम बनाया गया है। इसी खूबसूरत ऑडिटोरियम में इफ्तिताई तकरीब मुनक़द हुई। वज़ीर आला बसवराज बोम्मई ने तमाम हाज़रीन को सलाम पेश करते हुए अपने खिताब का आगाज किया। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು, सलाम अलैकुम। वज़ीर आला ने अपने खिताब में इल्म की अहमियत पर जोर दिया। अक़लियतों की फलाह व बहबूदी के लिए बीजेपी हुकूमत की स्कीमों का वज़ीर आला बसवराज बोम्मई ने तज़किरा किया। मुस्लिम आईएएस अफसरान पीसी जाफर, जावेद अख्तर का नाम लेते हुए वज़ीर आला ने अब्दुल अजीम की पुलिस ऑफिसर के तौर पर खिदमत को याद किया। इस मौके पर बेंगलुरु सेंट्रल के रुकने पार्लियामेंट पीसी मोहन ने खिताब करते हुए वज़ीर आज़म नरेंद्र मोदी की अक़लियतों के लिए स्कीमों का जिक्र किया। कर्नाटक रियासती अक़लियती कमीशन के चेयरमैन अब्दुल अजीम ने अपने खिताब में कहा कि बीजेपी हुकूमत ने अक़लियतों को 3 बड़े भवन दिए हैं। पहला हज भवन, दूसरा मौलाना आज़ाद भवन और तीसरा केएमडीसी भवन। अब्दुल अजीम ने तमाम अक़लियतों की जानिब से कर्नाटक हुकूमत और वज़ीर आला बसवराज बोम्मई का शुक्रिया अदा किया। वाज़ेह रहे कि चीफ मिनिस्टर बसवराज बोम्मई के हाथों इफ्तिताह किए गए केएमडीसी भवन का संगे बुनियाद साबिक वज़ीर आला सिद्धरामैया के दौर में उस वक्त के वज़ीर तालीम और अक़लियती बहबूद तनवीर सेठ ने रखा था। मुकामी एमएलए दिनेश गुंडूराव ने तकरीब संगे बुनियाद की सदारत की थी। पेश है जुनूबी न्यूज़ की रिपोर्ट। ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಜನ ಅಂತ. ನಿಮ್ಮನ್ನ ಸಮಯ ಬಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಕೈ ಹಾಕಿ ಮಾತಾಡಿಸ್ಬಿಟ್ರೆ ನೀವು ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಡ್ತೀರಿ। बड़े साहब आए थे, मेरे कंधे पे हाथ रख के बात किया, चलो ये नहीं चलेगा। अभी आपकी बच्चों की खातिर आपको बदलना पड़ेगा। ನಾನು ಹೇಳಿದ ಕೆಲವರಿಗೆ
ಸರಿ ಅನ್ಸಿರೋದಲ್ಲ, ಆದರೆ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಚಿಂತೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಸತ್ಯ ಸತ್ಯನೇ. ಇವತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮಕ್ಕಳು ಯಾವ ಕೈಯಲ್ಲಿ ಪೆನ್ಸಿಲ್ಲು ಪೆನ್ ಇರಬೇಕು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಪಾನ ಪಕ್ಕಡಿದೆ. ಬರೋಬ್ಬರನ್ನ ಬರೋಬ್ಬರ ಇದ್ರೆ ಬರೋಬ್ಬರ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಯಾವ ಬೆನ್ನಿನಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಇರಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಜೋಳ ಗೋಧಿ ಅಕ್ಕಿಯ ಚೀಲ ಇದೆ, ಹಮಾಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಪಾಪ. ಯಾಕೆ ಅವ್ರಿಗೂ ಹಕ್ಕಿಲ್ವಾ ಓದೋದು? ಅವ್ರಿಗೂ ಮುಂದ್ಬರೋ ಹಕ್ಕಿಲ್ವಾ? ಅವ್ರು ಹಂಗೆ ಇರ್ಬೇಕಾ? ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ತಾವು? ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಬೇಕಿದು? 75 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಎಷ್ಟು ಜನ ಬುದ್ಧಿವಂತರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ತಗೊಳ್ಳಿ, ಒನ್ ಆಫ್ ದಿ ಫೈನೆಸ್ಟ್ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಅಬ್ದುಲ್ ಅಜೀಮ್ ಅವರು. ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಫೈನೆಸ್ಟ್, ಒನ್ ಆಫ್ ದ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್ ಆಫೀಸರ್. ಅವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಕ್ಲಿಷ್ಟವಾಗಿರುವಂತ ಕೇಸುಗಳನ್ನ ಅವರು ಅದನ್ನ ಬಗೆಹರಿಸಿ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಂದು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಂತೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನನ್ನ ಫೈನಾನ್ಸ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? सब डेवलपमेंट के लिए पैसा किसके हाथ से आता है? ನನ್ನ ಫೈನಾನ್ಸ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಹೆಸರು ಜಾಫರ್. ಕೋವಿಡ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಹೆಲ್ತ್ ಮೆಡಿಕಲ್ ಎಜುಕೇಶನ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ಜಾವೇದ್ ಅಖ್ತರ್. ಈಗ ಟ್ರಾಫಿಕ್, ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಟ್ರಾಫಿಕ್ ಅನ್ನ ಉತ್ತಮಗೊಳಿಸೋದಕ್ಕೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿ ಅವ್ರನ್ನ ನೇಮಿಸಿದ್ದು ಯಾರನ್ನು ಗೊತ್ತಾ? ಸಲೀಂ. ಹೇಳಿ ನೀವು, ನಾವು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದೀವ, ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಬರೀ ಆಫೀಸರ್ನ ಹಾಕೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ. ಈ ವರ್ಷ, ಕಳೆದ ವರ್ಷ ಕೋವಿಡ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿದೇಶದಲ್ಲಿರುವಂತವ್ರು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ನಿಲ್ಸಿದ್ರು. PG ಮಾಡಿದ್ರೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ನಿಲ್ಸಿದ್ರು. ಏನ್ ಮನೆಯವನ್ನ ಕರೆಕ್ಟ್ ಇದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳು, ಸುಳ್ಳಿದ್ರೆ ಸುಳ್ಳು ಅಂತ ಹೇಳು. ಹಾಗ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ನಾನು ಮಾತಾಡಕ್ ಬಂದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. PhD ಸ್ಟಾಪ್, ಓವರ್ಸೀಸ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸ್ಟಾಪ್, IAS KS ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸ್ಟಾಪ್. ನಾನು ಬಂದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೆ. ಸುಮಾರು APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ವಸತಿ ಶಾಲೆಗಳು CBSE ಸುಮಾರು 25 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಆನ್ಲೈನ್ DBT ಈ ವಸತಿ ಶಾಲೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಕೂಡ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಪೇಮೆಂಟ್ ಹೋಗೋ DBT ಸಿಸ್ಟಮ್ ಮಾಡಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಡಕ್ನವ್ರೆ ಹೊಡೆದು ಬಿಡ್ತಿದ್ರು ಮೊದಲು. ಯಾರು ನಡಕ್ನವ್ರು ಇದ್ರಂತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನು ಅದನ್ನ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಈ बीच वाले बहुत खतरनाक रहते. अल्लाह ताला और हमारे बीच में कोई नहीं रहना चाहिए. ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿದ್ದಾರೆ. ನಂದು ಅವ್ರದ್ದು ಬಹಳ ಚಲೋ ದೋಸ್ತಿ ಇದೆ.
ನಾನೇನು ಹೇಳ್ತೇನೆ ಗೊತ್ತಾ, ನೀವು ನನಗೆ ಓಟ್ ಹಾಕಬೇಡ್ರಿ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲ, ಒಂದು ನಿಮಿಷ ಕೇಳಪ್ಪ, ನೀನಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಸುಮ್ಮನೆ. आप मुझे वोट मत दे दो, मेरे लिए दुआ करो. दुआ में बहुत बड़ा ताकत है, वोट में नहीं. ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ, ನನಗೆ ಬ್ರಾಂಚ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ನಾನು ಕನೆಕ್ಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಏನಿದ್ರು ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ನಾಗ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವನೇ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವ್ರಿಗೆ. ಹಿಂಗೆ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಪರವಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಟೀಚರ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಚಾಂಪಿಯನ್ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಚಾಂಪಿಯನ್ರ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು. 624 ಶಿಕ್ಷಕರನ್ನ ನಾವು ಬಂದ ಮೇಲೆ ಇವತ್ತು ನೇಮಕಾತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಅದನ್ನು ಶಾಲೆ ನಡೆಸ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಹಾಸ್ಟೆಲ್ಗಳಲ್ಲಿ ಕೆಪಾಸಿಟಿ 25, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಾಸ್ಟೆಲ್ 25 ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು 2500 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ವರ್ಷ ಹೆಚ್ಚು 2500 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಹೆಚ್ಚುವರಿ. ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಎಲ್ಲ ಹೇಳಕ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ನಾನು. ಸುಮಾರು ಒಟ್ಟು 1460 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಮಂಜೂರಾತಿಯನ್ನ ಇವತ್ತು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಅಭಿವೃದ್ಧಿ. ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ. ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಬರ್ಬೇಕು, ಅಂದಾಗ ದೇಶ ಮುಂದೆ ಬರ್ತದೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಕಳೆದ 3.5 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಹಾಗೂ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿದೆ. ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಕಳೆದ 8 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆಗದಿರುವಂತಹ ಕೆಲಸ 75 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಆಗದಿರುವಂತಹ ಕೆಲಸ 8 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಒಂದು ಇದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೊಂದು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗಿತ್ತು ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ, ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ, ಈ ಒಂದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರನ್ನು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ತರಲಿಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿರೋದೇ ಇವತ್ತು ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ತಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಶುಲ್ಕ ಸುಮಾರು 1 ಲಕ್ಷ ಜನಕ್ಕೆ 48 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋದು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು 4,000 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಹಿಂದೆ ಜೈನರಾಗ್ಲಿ ಬುದ್ಧರಾಗ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಿಖ್ಖರನ್ನು ಒಂದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಆಗಿತ್ತು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಜವಾದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಆಯೋಗ ಇರೋದು ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಅವರನ್ನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲಿ ಏನ್ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸಿಗುತ್ತೋ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸಿ ಆ ಒಂದು ಸಮುದಾಯಗಳು ಕೂಡ ತಗೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಾರ್ಯ ವಹಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಸುಮಾರು 80 ಮದ್ರಾಸಗಳಿಗೆ ಸುಮಾರು 40 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣವಷ್ಟು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿ ಅದರ ಒಂದು ಉನ್ನತೀಕರಣ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ತಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಶಾಲೆ ಇವತ್ತು CBSE ಶಾಲೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಡಿಸ್ಟಿಕ್ಗೆ ಒಂದು ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ಮೊದಲನೆಯ ಒಂದು CBSE ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಅಂತ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಏನೊಂದು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ತರಲಿಕ್ಕೆ ಏನು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಗಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಹಿಂದೆ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಒಂದು ವಿರೋಧಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಕಳೆದ 8 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡಿರೋ ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮೆಚ್ಕೊಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸಿ ನಮಸ್ಕಾರ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. देखिए, सूबेदार चत्रम रोड पर यानी शेषाद्रिपुरम में बनाया हुआ ये
KMDC भवन आज हमारे रियासत के हरदिल अजीज़ वज़ीर आला ने इसका इफ्तिताह किया है। ये बिल्डिंग जो है 17 करोड़ रुपयों की लागत से बनी हुई है और यहाँ पर 3 ऑफिसेस हैं। एक माइनॉरिटी कमीशन जो फर्स्ट फ्लोर में है, सेकेंड फ्लोर में KMDC है और थर्ड फ्लोर में उर्दू एकेडमी है। ये तीनों ऑफिसेस जो है यहाँ पर हैं। मैं समझता हूँ कि बेंगलोर में ये सबसे बड़ी खूबसूरत आलीशान इमारत जो बनी हुई है और ये बिल्डिंग रेलवे स्टेशन से वॉकेबल डिस्टेंस है, बस स्टैंड से वॉकेबल डिस्टेंस है, मेट्रो से वॉकेबल डिस्टेंस है। जो भी लोग बाहर से आते हैं उनकी सहूलत का ख्याल रखते हुए ये बिल्डिंग तैयार की गई है और इतनी स्पेशियस बिल्डिंग है हमारी। आप ऊपर जाकर देखें तो मालूम होगा। माइनॉरिटी कमीशन की ऑफिस जो बनी हुई है वहाँ पे हमारे लिए बहुत ही खूबसूरत चैम्बर बनाया गया है। उसके साथ साथ जो है सेक्रेटरी का चैम्बर भी मेरे बिल्कुल बाजू है और माइनॉरिटी कमीशन के लिए जो सिविल कोर्ट्स के इख्तियारात दिए गए हैं, कोर्ट कंडक्ट करने के लिए कोर्ट हॉल भी बनाया गया है और KMDC कर्नाटका माइनॉरिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन के चेयरमैन के लिए उनका चैम्बर है और वहाँ पर कम से कम 30-40 ऑफिसरों को बैठने के लिए कैबिन्स बनाए गए हैं और उनका मीटिंग हॉल बनाया गया है। उसके साथ साथ जो है थर्ड फ्लोर में उर्दू एकेडमी का भी इफ्तिताह हुआ है। ये जो ऑडिटोरियम जहाँ से मैं बात कर रहा हूँ, आप देखें बहुत ही खूबसूरत ऑडिटोरियम है। इसकी कैपेसिटी 250 की है और बहुत अच्छा स्टेज बनाया गया है। यहाँ पर AC का इंतज़ाम है, फैंस रखे हैं, लाइटिंग का इंतज़ाम किया गया है और इसके साथ साथ जो है यहाँ पर आप जो है मुशायरा भी रख सकते हैं, गज़ल का प्रोग्राम रख सकते हैं। क्या ये फ्री ऑफ कॉस्ट रहेगा? और इसके बारे में जो है मीटिंग करके ये उर्दू की तरक्की के लिए हॉल बनाया गया है। यूँ समझो कि एक मिनी उर्दू हॉल है। यहाँ पर जो है जो भी आएंगे मुशायरा करने वाले, गज़ल का प्रोग्राम करने वाले, इनके लिए काइंड ऑफ इनकरेजमेंट है और कीमत जो है रीज़नेबल कीमत के ऊपर दिया जाता है। यहाँ पे प्रॉफिट मेकिंग का मोटिव नहीं है। CM से इस ताल्लुक से जिक्र भी नहीं। देखो, इसके बाद में पूरे उर्दू एकेडमी के चेयरमैन भी बनेंगे, उर्दू एकेडमी के मेंबर भी बनेंगे। आज स्टेज पे बैठे वक्त पर मैं उनको सुनाया हूँ। ये चंद दिन से फाइल्स पेंडिंग है, सारे नाम्स भी चले गए हैं, चेयरमैन का नाम भी चला गया है। ओनली उसे जो है सर्टिफाई करना है और लिस्ट ऑफिशियली गेजेट करना है। ये काम ज़रूर होगा। अल्हम्दुलिल्लाह, बहुत मुबारकबाद है कर्नाटक स्टेट के मुस्लिम लोगों के लिए और माइनॉरिटी लोगों के लिए। आज कर्नाटक के अंदर बेंगलुरु शहर बीदर बेंगलुरु के सेंटर ऑफ सिटी में आज एक इस बिल्डिंग का जो इनाग्रेशन हुआ, जिसमें उर्दू एकेडमी और KMDC जो कर्नाटका माइनॉरिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन और हमारे कर्नाटका माइनॉरिटी कमीशन, ये 3 ऑफिसेस हैं इस इमारत में। इस इमारत की उद्घाटन हमारे जनाब बसवराज बोम्मई साहब करे। मैं बहुत उनको हमारे कर्नाटक स्टेट हज कमेटी के चेयरमैन की हैसियत से बहुत मुबारकबाद देता हूँ। उन्होंने आए और बड़ी खुशी हुई कि उन्होंने पहले सलाम करके अपनी तकरीर को आगाज़ किया, तो बिल्कुल जो है मुसलमानों का बहुत ख्याल किया। और बड़ी खुशकिस्मती की बात है कि उन्होंने ये भी बताया कि BJP गवर्नमेंट में 2 बड़े बिल्डिंग के बेंगलुरु के अंदर इनाग्रेशन हुए, ख़ासतौर पे मुस्लिम समाज के लिए, माइनॉरिटी के लिए, जहां बहुत तकलीफ़ होती थी विश्वेश्वरैया टावर में, KMDC हो, कमीशन हो या हमारे और भी जो उर्दू एकेडमी तो काफ़ी दूर थी हज
लोगों को जाने के लिए तकलीफ़ होती थी और ऑफिस में लोगों को जाके वहाँ बात करने के लिए बहुत कंजेस्टेड होता था। लेकिन आज बीजेपी सरकार में ये दोनों बिल्डिंग का इनाग्रेशन हुआ, जिसमें ये आज जो उर्दू एकेडमी और हमारे कमीशन ऑफिस और KMDC, उसके साथ साथ पिछले कुछ दिन पहले मौलाना आज़ाद भवन का भी इनाग्रेशन हुआ, जहाँ डायरेक्टर ऑफ माइनॉरिटी ऑफिस चल रही है। बहुत ज़्यादा सहूलतें आज लोगों को मिल रही, क्योंकि लोग जो दूर से आते हैं उनको जो है ऑफिशियली करस्पॉन्डिंग करने के लिए या ऑफिशियली काम करने के लिए तमाम चीज़ें की सहूलतें हैं। मैं बसवराज बोम्मई साहब को बहुत मुबारकबाद देता हूं कि उन्होंने आज इस बिल्डिंग का इनाग्रेशन किया, और हम तमाम लोगों के लिए, ख़ास तौर पे मुस्लिम समाज के लिए बड़े फ़ायदे का मामला है, बड़ा जो है उससे फ़ायदा पहुँचेगा, बड़ा आसानी का मामला आएगा।